खाली पण मांडीवर पण आहे. हे आपलं सगळ्यात एकच मोबाईल ठेवतो होतं. पहिले तर मी नितीन मैंदवाडी येऊन मला हानमार गेली बघा. अनंत संपती मैंद, जयसिंग अनंत मैंद उपसरपंच, सुरेश भारत, दिलीप संपती मैंद, विष्णू भारत मैंद यांनी मारहाण केली. मारहाण अशी केली, मंदिरापुढं उघडं करून मारहाण केलेली. कशामुळे मारहाण केली काय? जी एकदम पुराणे काहीतरी खुन्नस काढायचे. आम्ही ग्रामपंचायतचा हे भ्रष्टाचाराचा विचार गेलोत म्हणून हे पूर्ण खुन्नसनं भांडणं करायला चालू इथं. आणि जी ग्रुप मधून ही बारीनं हाणायला चालू केलेली आहे. जी हे गावाचा भ्रष्टाचाराविषयी जर थोडा विषय जर काढला, ज्या त्या दिवशी मागेल तिथे हा भ्रष्टाचार होतो, त्यातले जी 2-4 टार्गेटला धरलेले आहेत आणि टार्गेट यांनी ह्यात गेल्याच्या पूर्ण चालू केलेलं आहे. त्यांनी एकदम काही चूक नसताना ट्रॅक्टरचा कट मारला म्हणे आणि आडून सुरुवातीला विष्णू मैंद आला, नंतर जयसिंग अनंत मैंद आला उपसरपंच, नंतर अनंत संपती मैंद याने डायरेक्ट वडा म्हणला आणि बाहेर काढून हाना, पूर्ण शर्ट वगैरे काढून हे केले, पूर्ण शर्टाचं पूर्ण उघडं करून मारलंय त्यांनी. आता ह्याच्यात पूर्ण ह्याची गावात दहशत झाली. ह्याच्या विरोधात बोलायला कोण तयार नाही. मोप सगळ्याची, आणि पोलीस स्टेशनला गेलं तर कोण कंप्लेंट घेत नाही. आणि ज्यांनी मारले ते तिथं त्यांना मदत पोलीस स्टेशन मध्ये बसू देत नाहीत बस. आणि ज्यांनी मारून आले त्यांनी फार बरोबर खुर्शांती नाही बसायला. आणि जे मार खाऊन आले त्याला सांगते ती, ए पिऊन आलास रे तू, बाहेर चल निघ. ही भाषा अरेरावीची भाषा आहे. पूर्ण ह्या लोकांनी मॅनेज, धारूर पोलीस स्टेशन मॅनेज केलेले या लोकांनी. आता जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तुम्ही आलात, काय मागणी असेल तुमची आणि कोण अधिकारी आहे धारूरचा, काय सांगा? प्रथमतः धारूरचं हे वाघमोडे साहेब आहेत. मी माझा आणि त्यांचा परिचय 2दा आलेला आहे. त्यांनी आम्हाला 2 वेळेस बी एकदम बदनामी करून त्यांनी बाहेर हाकलून दिले आम्हाला. कारण उपसरपंचाचं आणि त्याचं जमतंय म्हणून पूर्ण आम्हाला, माझ्या आई वडिलांनी, मला, माझ्या मालकीनला ह्यांनी बिलकुल त्यांनी हे दिलेलं नाही. पूर्ण हाकलू दिले. त्यांनी एकच फक्त बदनामी केली की हा दारू पिऊन येतो, आमच्यासोबत भांडणं करतो. मग आज माझं वय 32 वर्ष, 32 वर्षामध्ये माझ्यावर एक पण गुन्हा नाही, ह्यांचाच गुन्हा झालेला आहे. मग दारू पित असतो तर फक्त मी तुझ्यासोबतच का भांडणं करेल? दुसऱ्याने पण गुन्हा केलेच असते ना. तुलाच का दिसतो मी दारू पिलेला? हे असले कारण हे करून खुन्नस काढून ही एकदम आडू हाणाय चालू केलेले आहे. आतापर्यंत मैंदवाडी गावामध्ये किती लोकांना मारहाण झाली आणि तुम्हाला किती दिवस मारहाण झाली? ही मला दुसरी वेळ आहे. आणि कारण ही दुसरी वेळ आहे, आता माझी जगण्याची इच्छा राहिलेली नाही. आणि ह्याचा जिम्मेदार माझ्या गावातले कोण नसून हे पूर्ण वैयक्तिक वाघमोडे, धारूर पोलीस स्टेशन आणि गावाचे बीट अंमलदार, कॉन्स्टेबल, पुरी, ही दोघंच असते. यांनी सगळं सहकार खाते टाकू ह्यांनी इकडे ह्यांनी हप्ते पुरू ह्या लोक पूर्ण मॅनेज केले ते धारूर पोलीस स्टेशन. ही जेवढी ही मुकदम लोकांची गँग आहे का, ही पूर्ण ही त्या धारूर पोलीस स्टेशनला मॅनेज आहे. मी जगायची इच्छा मध्ये बिलकुल मध्ये नाही, म्हणजे नाही. मी सुसाईड करून मरणार आहे. वैयक्तिक मी गावाच्या विरोधात नाही ना, काही नाही. मी वैयक्तिक वाघमोडीच्या ह्याच्यात करून मरणार नाही. आता काय मागणी असेल पोलिसांची? SP साहेबांना हेच मी मध्ये पण जाऊन हेच सांगणार आहे. मी त्यांच्याकडून बघू, आता अपेक्षा आहे त्यांच्याकडून. तर त्यांचं नाव पण खूप ऐकून येत, आपण बघू विनंती करून काय सांगतायत काय नाही ते. परवा दिवशी आणि मारहाण झाली या, पण एकही पोलीस गुन्हा घेत नाही आमचा. जा, तुझा नवरा दारू पिऊन आलाय, त्याला सांग की दारू पिऊन येतोय ते, पोलीस कंप्लेंट करतोय म्हणून बाहेर काढलं जाते आम्हाला. आणि काय मागणी तुमची त्या लोकांच्या विरोधात? आमची एवढीच मागणी की आम्हाला कुठंतरी न्याय भेटला पाहिजे. की हे एकटं गाठू माझे मालक ट्रॅक्टर चालवित असताना ह्यांचा प्लॅन अगोदरच होता ठरलेला की 2 महिन्यापूर्वी आमचे भांडणं झालते की ह्याला कुठंतरी गाठून मारायचं. त्याच्यामुळं आणि एक आडवी गाडी घातली विष्णू मैंदनं, आणि लगेच दुसरा आला की खाली वळलं, तिसरा आला की त्या दोघांनी धरलं आणि ह्या
हाणाय चालू केलं. आधी इस्नू मैंद आला, नंतर जयसिंग मैंद वरड खाली, अनंत मैंद उभा राहायला म्हणला हाना ह्याला. गावात दहशत आहे त्यांची. हा गावात गावामध्ये खूप दहशत आहे, कुणी सोडवाय सुद्धा येत नाही, सगळे अशी साईडला उभा राहून बघत येत, पण कुणी सोडी सुद्धा नाही. आतापर्यंत गावात लोकांना किती जण मारले? बऱ्याच जणाला मारले, कुणी त्यांच्या विरोधात जात नाही. विरोधात गेलं की त्याचा प्लॅनच करते ते. काय मागणी असतात पोलिसांकडे? एवढीच मागणी की आम्हाला न्याय दिला पाहिजे त्यांनी. जर उद्या माझ्या नवऱ्याचं बरं वाईट झालं ना, ह्याला जिम्मेदार तेच असते. मराठवाड्यातील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांचे बीडमधील सर्वात अत्याधुनिक कार्डियाक युनिट, रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टर टीम 24 तास उपलब्ध. येथे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, 2D इको, एक्स-रे, सोनोग्राफी योग्य दरात केली जाते. संपर्क आपल्याच बीड शहरात शिवाजीराव हार्ट केअर अँड इमेजिंग सेंटर, यशवंतराव नाट्यगृहाजवळ, बीड.